विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल हे भाग गेले कित्येक महिने आपण जर बघितलं तर पावसाच्या प्रतीक्षेत होते। पण आपण बघतोय गेल्या 2 ते 3 दिवसांपासून काल जी परिस्थिती सुद्धा आपण पाहिली त्यामध्ये विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल यामधील अनेक भागांना पावसाने झोडपून काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्या भागांमध्ये खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज कशी परिस्थिती आहे, याचबरोबर या भागांना आतापर्यंत जेवढा पाऊस पडलाय म्हणजे कालपासून जितका पाऊस पडला या सगळ्या भागांमध्ये ते पाहता पुढे आता कसे अलर्ट देण्यात आलेले आहेत, हवामान विभागाने काय अंदाज वर्तवलेले आहेत, कुठल्या भागांना कुठले अलर्ट दिलेले आहेत, एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण कालपासून जो पाऊस पडतोय विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल त्यावर सुरुवातीला बोलूयात। आपण जर बघितलं हिंगोली असेल, नांदेड असेल, याचबरोबर वाशिम असेल, यवतमाळ असेल, यामध्ये अनेक भागांमध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस पडला। नांदेड, परभणी तसेच हिंगोलीमधील आपण बघितलं तर 16 प्रकल्पांमधून विसर्ग करण्यात येत होता। त्याचबरोबर विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अकोला अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवार जलमय झाली होती। नांदेड जिल्ह्यामध्ये एसडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं होतं। जायकवाडीचे धरण आहे ते 88% भरलेलं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक लोकांनी अतिवृष्टीमध्ये या प्राण गमावलेले होते, अनेक लोक जखमी झाले होते, अनेक जनावरांचा मृत्यू झाला, आणि आपण जर बघितलं तर रस्ते जलमय झाले होते, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। अतिवृष्टी जी होती, रेड अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आला होता आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये आपल्याला पूरस्थिती पाहायला मिळाली होती। पण आता एवढं थैमान पावसाने काल दिवसभर या सगळ्या भागांमध्ये घातल्यानंतर आज कशा प्रकारची परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत। सॅटेलाइट इमेज जर आपण बघितली, आजची परिस्थिती दर्शवणारी ही इमेज आहे। बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे तो आपण बघितलं तर की तो हळूहळू आंध्र प्रदेश असेल किंवा ओडिशाच्या साईडला सरकत होता, वरच्या साईडला सरकत होता, आणि त्याचाच परिणाम म्हणून इकडे महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता। आता जर आपण बघितलं तर इथे बऱ्याच भागामध्ये हा घाट परिसर असेल किंवा विदर्भाचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल किंवा मराठवाडाही असेल, आपल्याला सगळीकडे असे ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय आणि पावसासाठी हे वातावरण अनुकूल आहे। आपण जर बघितलं तर यावरूनच आता हवामान विभागाने अलर्ट दिलेले आहेत, त्यावरूनच अंदाज वर्तवलेले आहेत। काय अंदाज वर्तवलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। हवामान विभागाने काय ट्विट केलेलं आहे, काय इशारे देण्यात आलेले आहेत ते पाहूयात। तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। याचबरोबर पुढचा आता जर मॅप वाईज अंदाज पाहायचं झालं तर मॅप वाईज सुद्धा आपण अंदाज पाहणार आहोत। एकूणच जर आपण बघितलं तर विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेश असेल या भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आजच्या दिवसाची परिस्थिती जर आपण बघितली तर ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट आहे, म्हणजे तिथे जोरदार पाऊस होणार आहे, चांगला पाऊस होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचा हा सगळा भाग असेल, या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बाकी रायगड आणि रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग, पुणे, पालघर या सगळ्या ठिकाणांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। उद्या आपण पाहणार आहोत उद्या कशा प्रकारची चा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भाचा जो सगळा भाग आहे तिथे येलो अलर्ट आहे। विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर तिथे जोरदार पाऊस होणार आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। पण बाकी सगळ्या ठिकाणी कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। हवामान विभागाने आधीच अंदाज वर्तवला होता की 1 ते 4 तारखेपर्यंत चांगल्या प्रकारचा मुसळधार पाऊस असणार आहे। 4 तारखेनंतर पावसाची तीव्रता कमी होऊ शकते आणि त्याप्रमाणे आपण जर हे अंदाज बघितले तर आपल्याला हेच दिसतंय की आजपासूनच पावसाची तीव्रता कमी झालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये कुठेच रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये, कुठेच ऑरेंज अलर्ट नाहीये, पावसाचा धोका कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेले 2 ते 3 दिवस झाले मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत होता, पण आता पुढच्या दिवसांमध्ये पावसाचा हा जोर कमी होणार आहे, पावसाची तीव्रता कमी होणार आहे असा अंदाज एकूणच हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये आता कशा प्रकारे पाऊस पडतो, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। आणि असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।